नमस्कार मंडळी. राज्यातील सर्व शिक्षक मंडळी आणि ज्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न आहे अशा सर्व मंडळींसाठी ही आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता शालेय महाविद्यालयीन शिक्षकांसाठी टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे. आणि नुकतीच टीईटीची परीक्षा झालेली असताना आता सीटीईटी परीक्षेचं देखील वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण सीटीईटी परीक्षेसाठी जी आवश्यकता आहे, हा फॉर्म भरावा कसा, त्यासाठी पात्रता कोण पात्र आहेत, त्यानंतर किती मार्काला आपली पासिंग आहे, महाराष्ट्रात आलेले सेंटर कोणते, त्याचा सिलेबस काय असणार आहे, याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपण अजूनही सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपले जे गरजू बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सीटीईटी परीक्षेचं नोटिफिकेशन पडलेलं आहे आणि त्यात काय काय माहिती आहे, त्याच्यातले जे काही ठळक मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सीटीईटी परीक्षेचं नेमकंच नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की 27 तारीख म्हणजे आजपासून आपण ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरू शकतो. एक मिनिट. तर हे बघा, ऑनलाईन पद्धतीने 27/11 ते 18/12 म्हणजे 18 डिसेंबर पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. कधीपर्यंत? रात्रीच्या 12 पर्यंत. 18 डिसेंबर ही शेवटची तारीख तुमची असणार आहे. आणि तुमची जी परीक्षा आहे ती 8 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजे अजूनही तुमच्याकडे 2 महिने, जानेवारी, फेब्रुवारी आणि ते 8 दिवस म्हणजे 2.25 महिने तुम्हाला अभ्यासासाठी वेळ आहे. तर मित्रांनो, 8 फेब्रुवारी 2026 ला तुमचा जो पेपर सेकंड आहे तो मॉर्निंगला होणार आहे. तो 9:30 ते 12 पर्यंत, म्हणजेच काय की एका पेपरसाठी तुमच्याकडे 2.5 तास आहे. त्यानंतर पेपर फर्स्ट जो आहे तो दुपारून असणार आहे 2:30 ते 5 वाजे दरम्यान. म्हणजे 8 फेब्रुवारीला तुमची ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये होणार आहे. आता तुम्हाला पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही जर द्यायचे जर असेल तर तुम्हाला हे दोन्ही पेपर द्यावे लागतील, किंवा तुमच्यानुसार तुम्हाला जर कुठलाही एक पेपर, म्हणजे जर 1ली ते 5वी जर तुम्हाला क्वालिफाईड जर व्हायचं जर असेल तर तुम्हाला पेपर फर्स्ट द्यावा लागतो. आणि जर म्हणजे हा पेपर फर्स्ट 1 ते 5 आणि पेपर सेकंड हा 6 ते 8व्या वर्गासाठी कंपल्सरी आहे. ही परीक्षा पास होणं त्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी फीस बघूया. जर तुम्ही पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंड दोन्ही पैकी एकच जर देणार जर असाल तर जनरल आणि ओबीसी साठी हे 1000 रुपये फी, आणि एससी एसटी आणि इतर जे कोणी असतील ज्यामध्ये अपंग येतात, दिव्यांग येतात, अनाथ येतात, त्यांच्यासाठी 500 रुपये फी असणार आहे. जर तुम्ही दोन्ही पेपर जर देणार जर असाल तर ओपन आणि ओबीसी साठी 1200 रुपये फी, आणि एससी एसटी आणि अदर जे काही रिझर्वेशन जे असतील त्यांच्यासाठी 600 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया की सिलेबस कसा असणार आहे. आता हा बघा, हा पेपर फर्स्टचा पेपर फर्स्ट म्हणजे हा किती 1ली ते 5वी साठी आहे. आता हे 1ली ते 5वी साठी तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी, बालमानसशास्त्र, त्याचे असणारे 30 प्रश्न 30 मार्कासाठी. त्यानंतर मॅथमॅटिक्स तुम्हाला कंपल्सरी आहे, त्याचे 30 प्रश्न असणारे 30 मार्कासाठी. त्यानंतर इन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे काय, पर्यावरण अभ्यास, त्याचे 30 प्रश्न 30 मार्कासाठी. त्यानंतर लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 म्हणजे 2 भाषा तुम्हाला कुठल्याही निवडायच्या आहेत, त्या 30 क्वेश्चन असणार आहेत, त्यांचेही 30 मार्क. असे एकूण 150 मार्कासाठी तुमचा फर्स्ट पेपर असणार आहे. आता जी लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 आपण निवडणार आहोत ती या 20 भाषांपैकी तुम्हाला निवडायची आहे. शक्यतो आपण काय करतो, मराठी आणि इंग्लिश असे 2 पर्याय शक्यतो निवडत असतो. तर तुमच्या मनानुसार तुम्हाला ज्या भाषा सोप्या पडतील त्या तुम्ही निवडू शकतात. त्यानंतर आता पेपर 2. आता हा पेपर 2 जो आहे तो 6वी ते 8वी वर्गासाठी असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी पेपर आहे तुमचा बालमानसशास्त्राचा, त्याचे 30 क्वेश्चन तुम्हाला 30 मार्क साठी असणारे. ज्यांचं सायन्स आहे
त्यांना मॅथमॅटिक्स अँड सायन्स याचे 60 क्वेश्चन असणार आहेत. इथं मात्र हे वाढलेलं आहे. जो तुमचा 6 ते 8 साठी तुम्हाला एक विशिष्ट विषय घ्यायचा आहे, एक तर तुमचं सोशलॉजी असेल किंवा सायन्स मॅथ असेल, तर सायन्स मॅथला 60 क्वेश्चन आहे 60 मार्कासाठी. त्यानंतर जर तुमचं सोशल सायन्स जर असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड सायन्स नसणार, तिथं सोशल स्टडीजचे तुम्हाला 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी राहतील. आणि याला देखील लँग्वेज 1 अँड लँग्वेज 2 फर्स्ट पेपर सारखे 2 कंपल्सरी तुम्हाला घ्यावेच लागणार आहे. ते 30-30 असे, हे 60, हे 30, 90 आणि जो तुमचा मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स असेल त्याचे 60 असे 150 मार्कासाठी 150 क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर हे बघा, आता याला सुद्धा तुम्हाला 2 लँग्वेज जे आहेत ते पेपर निवडायचे आहेत पेपर 2 साठी सुद्धा पेपर फर्स्ट प्रमाणे. आता या परीक्षेत क्वालिफाईड होईल कोण? आता या ठिकाणी टीईटीने आपले सीटीईटी जे आहे परीक्षा घेणारं जे मंडळ आहे त्यांनी सांगितलेलं काय आहे, 60% ज्याला पडतील तो या ठिकाणी क्वालिफाईड असणार आहेत. आणि जे काही गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट ते तुम्हाला कन्सेशन याच्यामध्ये देऊ शकतं. जसं की महाराष्ट्र शासनाने SC, ST, OBC, SCBC, EWS यांच्यासाठी 5% कन्सेशन तुम्हाला दिलेलं आहे. त्यांना 55%ला तुम्ही पासिंग राहता. म्हणजे तुम्हाला किमान या कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 55% गरजेचे. जर तुम्ही ओपन मध्ये जर असाल तर तुम्हाला 60% मार्क गरजेचे आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही क्वालिफाईड होऊ शकता. आता यानंतर आता हे सेंटर महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेंटर इतक्याच ठिकाणी आहे. एक आपला अमरावती, 2 नंबर आपला संभाजीनगर, 3 नंबर मुंबई, 4 नंबर नागपूर, 5 नंबर नाशिक, 6 नंबर पुणे आणि 7 नंबर सोलापूर. एवढे हे 7 सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. लवकरात लवकर तुम्ही परीक्षा फॉर्म भरायचा आहे, कारण तुम्हाला हवा असलेलं जे सेंटर आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे. जर तुम्ही लवकर फॉर्म जर भरला जर नाही आणि त्या ठिकाणच्या जर जागा जर फुल जर झाल्या तर तुम्ही जो सेकंड रेफरन्स दिलेला असतो त्या ठिकाणी तुमचं सेंटर येतं. जर सेकंडच्याही फुल झाल्या तर थर्ड ठिकाणी देखील तुमचा पेपर येऊ शकतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म कसा भरायचा, तर याच्या काही स्टेप आहेत. आता ही जी वेबसाईट आहे ctet.nic.in याच्यावर जायचंय तुम्हाला. त्यानंतर अप्लाय ऑनलाईन वर जायचं आणि तुमचा जो फॉर्म आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर, ऍप्लिकेशन नंबर तो घ्यायचा आहे आणि पुढची प्रोसेस तुम्हाला सुरू करायची आहे. त्याच्यानंतर तुमचे फोटोग्राफ, सिग्नेचर हे स्कॅन कॉपी व्यवस्थित करायचे आहे. तुमची एक्झामिनेशन फी व्यवस्थित डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे भरायची आणि त्यानंतर कन्फर्मेशन पेज हे तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे. त्याच्या आधारे तुम्हाला नंतर हॉल तिकीट काढता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सीटीईटी मधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अगदी थोड्या वेळात आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. डिटेल मध्ये जो सिलेबस आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सीटीईटी साठी नेमका सिलेबस कसा असणार आहे. आता पॅडॉलॉजी बघितलं, परंतु पॅडॉलॉजी मध्ये काय आहे, फर्स्ट लँग्वेज मध्ये काय आहे, सेकंड लँग्वेज मध्ये काय आहे, मॅथ सायन्स मध्ये काय आहे, याची देखील आपण सविस्तरपणे आपण माहिती घेऊ आणि लवकरात लवकर आपण यासाठीची बॅच देखील आपण टाकतोय. ऑनलाईन बॅच तुम्ही खरेदी करा आणि लवकरात लवकर तुमची सीटीईटी परीक्षा पास व्हा. सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा पास असल्याशिवाय तुम्ही आता अध्यापनाचं कार्य करू शकत नाही, तुम्ही शाळेवर नोकरी करू शकत नाही. त्यामुळे ही परीक्षा पास होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वेळोवेळी या परीक्षेबद्दलची अपडेट मिळवण्याकरता सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटूया. धन्यवाद.